नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्रिटेशन या चॅनलवर मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहोत। आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती आहे मटणाचा झणझणीत रस्सा। मटण म्हटल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। या बनवण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आज आपण मटण एक वेगळ्या पद्धतीने बनवून बघूया। तुम्हाला हे खूप आवडेल। तर त्यासाठी मी मटण घेतलेलं आहे। आता हे मटण आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेऊया। हे बघा, मटण 2 वेळा मी धुवून घेतलेलं आहे। आता आपण याचं मॅरिनेशन तयार करणार आहोत। तर मटणाचे तुकडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालूया आणि अर्धा चम्मच हळद घालून घेऊया आणि हळद मीठ या मटणाला नीट चोळून घेऊया। हे बघा, असं हाताने नीट चोळून घ्यायचं। मटण व्यवस्थित चोळून घेऊया। सर्व मीठ आणि हळद मटणाला लागलेलं आहे। तर आता हे झाकून आपण 20 मिनिटे बाजूला ठेवून देऊया। तर आता यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। मी 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेला आहे, 1 टोमॅटो, 2 गड्डे लसणाचे घेतलेले आहेत, 1 इंच आलं, मिरची, कोथिंबीर आणि सुके मसाले घेतलेले आहेत, धणे, जिरे, छोटी वेलची, लवंग, मिरी आणि खसखस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। आता मटणाला 20 मिनिटे झालेली होती। आता मी ते एका कुकरमध्ये घेतलेलं आहे आणि थोडं पाणी त्याच्यामध्ये घालून आपण कुकरला 3 शिट्ट्या घेणार आहोत। तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊया। एका कढईमध्ये मी अर्धा चम्मच तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खोबरं घेतलं। खोबरं व्यवस्थित मी परतून घेत आहे। आता यामध्ये आपण कांदे घालून घेऊया। गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि कांदे पण आता व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण, काजू, मिरची, कोथिंबीर हे पण परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम हाय ठेवूया आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। हे तुम्ही बघू शकता, छान हे सर्व परतून झालेलं आहे। आता आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत, धणे, जिरे, लवंग, दालचिनी, खसखस, हे पण आता यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत। खडे मसाले नेहमी शेवटीच घालायचे नाही, सुरुवातीला घातले तर ते जळून जातात। हे बघा, आता आपलं व्यवस्थित हे झालेलं आहे। आता आपण काय करायचं, थोडा वेळ थंड करू द्यायचं। आपले सर्व मसाला थंड झालेला आहे। आता आपण एका मिक्सीच्या जारमध्ये ते घेणार आहोत। हे बघा, आणि याची मस्तपैकी आता एक आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। असंच बनवायचं। या मसाल्याला एवढा छान वास येतो, कारण सर्व खडे मसाले, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण छान त्याच्यामध्ये मिक्स होतं। आता एका पातेल्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आता आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये आपण परतून घेणार आहोत। आता हा मसाला आपण हाय फ्लेमवर अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। मसाला परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले घालूया। मी चिमूटभर हिंग घातलेला आहे, हळद, आगरी मसाला, गरम मसाला, धने पूड आणि काश्मीरी पावडर अर्धा चम्मच, हे सर्व मी याच्यामध्ये परतून घेणार आहे। आता आपण हे सर्व मसाले एकजीव करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। मीठ आपण मटणाला सुरुवातीला पण लावून घेतलेलं आहे, त्यानुसार आता फक्त मी ग्रेव्हीपुरतं मीठ घातलेलं आहे। हे बघा, मटण पण आपलं छान वाफ आलेली आहे आणि मटण आपलं शिजलेलं आहे आणि इकडे मसाले सुद्धा परतून झालेले आहेत। आता हे मटण आपण या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत। मस्त आता आपण
छान परतून घेऊया। गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि आपण मिक्सी जारमध्ये जे वाटण होतं त्यामध्ये पण पाणी घालून पुन्हा टाकून घेतलेलं आहे। आता मटणाला आपल्या हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे। बघा तुम्ही कशी छान उकळी आलेली आहे। आता आपण मटणावर झाकण ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत आणि त्याच्यावर झाकणावर पाणी टाकून घेऊया आणि मस्त मटण आपण 10 ते 15 मिनिटे शिजवून घेऊया। मीडियम फ्लेमवर आपण 15 मिनिटे मटण शिजवलेलं आहे। तुम्ही बघा मटणाला कसं छान तरी सुटलेली आहे। आता आपण त्याच्यावर चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपलं झणझणीत असं मटण आता तयार झालेलं आहे। तर हा रस्सा आपण भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत छान एन्जॉय करू शकतो। माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। माझ्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।